श्री दत्त महात्म्य अध्याय 7 कथाभाग. राजा अर्जुन राज्य करीत असता 84,000 वर्षे उलटली. एके दिवशी राजाच्या मनात असा विचार उमटला की एवढी वर्षे राज्य करून मी काय मिळवले? हे सर्व कधीतरी नाश पावेलच की. अरे रे, दत्त प्रसन्न झाला खरा, पण मी नाशिवंत गोष्टीच मागितल्या. त्यात माझीच चूक झाली. जन्ममरणाचे फेरे चुकविण्याची मागणी करण्याऐवजी मी वैभव मागितले. असो, जे झाले ते होऊन चुकले. आता पुन्हा दत्ताकडेच जावे झाले. असा विचार करून तो सह्याद्रीवर दत्ताश्रमात गेला. तो येत आहे असे जाणून दत्त आधीच ध्यानमग्न होऊन बसला. फार दिवसपर्यंत राजा न खाता पिता समोर बसून राहिला, तरी दत्त लक्ष देईना. तेव्हा उदास झालेला राजा नाना तऱ्हांनी विनवण्या करू लागला. आपल्या मनाची अवस्था विविध प्रकारे सांगू लागला. दत्ताने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. राजाने सांगितले की आपण अज्ञानामुळे वैभव मागितले, ही माझी चूक झाली. तो म्हणाला, देवा, मी वैभव मागितले खरे, पण आता मला पश्चाताप होतो आहे. माझी चूक मला उमजली आहे. तू काहीही द्यावयास समर्थ आहेस. सर्व व्यापक असल्यामुळे तू माझेही मनोगत जाणतोस. मग मी तुझा भक्त असताना मजकडे का बरे तू पाहत नाहीस? मला राज्य, स्त्रिया, पुत्र या गोष्टी विषाप्रमाणे वाटतात. आता मी या प्रपंचाला विटलो आहे. विषयांचे सुख हे मला सर्पाप्रमाणे व विंचवाप्रमाणे वाटते. म्हणून मी आता तुझ्या पायांपाशी आलो आहे. आता मला तुझ्या चरणसेवेशिवाय काही नको. तू माझ्यावर कृपा कर व डोळे उघडून मजकडे पहा. माझी तुला दया येऊ दे. तूच जर माझी उपेक्षा केलीस तर मग मी कुठे जावे बरे? राजा अशी प्रार्थना करीत असताना दत्ताने डोळे उघडले. माती हातात घेऊन तो शौचाला जाऊन आला. मग मुखमार्जन, स्नान वगैरे आह्निक आटोपून तो आसनावर बसला व ध्यान आरंभिले. ते पाहून राजा खिन्न झाला. तेव्हा शांततपा मुनीने राजावर कृपा करावी अशी विनंती केली. दत्ताने विचारले की याला मी रिद्धी सिद्धींसह राज्य व पृथ्वी दिली, तरी अजून काही इच्छा असेल तर तेही देतो. राजा म्हणाला, देवा, या क्षणभंगूर ऐश्वर्याला मी विटलो आहे. आता कृपा करून मला ज्ञानाचा व मुक्तीचा मार्ग दाखव आणि माझा उद्धार कर. अध्याय 7 श्री गुरु दत्तात्रेयाय नमः. असा प्रतापे दुर्धर 84 सहस्त्र वर्षे शूर राज्य करी नृपवर योगीश्वर प्रसादे. धर्मबळे जो सुमती सप्तद्वीप वसुमती पाळी एकला आपुले हाती नमुनी राहती मांडलिक जया. श्री दत्ताचे करी दर्शन नमस्कार करू येई प्रतिदिन. कधी कधीही राहून धर्मचिंतन करीतसे. एवं 84 सहस्त्र वर्षे लोटता नृपवर एके दिनी शय्येवर होऊनी एकाग्र विचारी म्या काय केला पुरुषार्थ? हा श्रम केला व्यर्थ. राज्याने काय होईल स्वार्थ? पुढे अनर्थ ओढवेल. जे जे दृश्य सकळ ते ते नाशिवंत चपळ. जे केवळ निश्चळ निर्मळ ते विपुळ न जाणिले. राये रंका वर देता कोंडा मागे रंग तत्वता. तैसे म्या केले वर घेता दुर्दैवता पुढे ये की. श्री दत्त प्रसन्न होऊन संतोषे देता वरदान. म्या काय घेतले हे मागून केवळ भुलोन मूढपणे. देवाचा काय अन्याय, म्याच माझा केला अपाय. सर्व सोडून ज्याचे पाय योगीवर्य इच्छिती. त्याचे धरुणी चरण न चुकविले जन्म मरण.
राज्यांधकूप गहन डोळस असूनी त्यात पडलो. क्षणभंगूर विलास लक्ष्मीचा, काय भरवसा आयुष्याचा, काय उपयोग परिवाराचा, अंतकाळाची वेळ येता. कोण कोणाचे पुत्र दार, कोण कोणाचे मित्र किंकर, कोठे राहील राज्यभांडार, हा परिवार लटिकाच. जो निज करे शत्रू बांधी, त्याला बांधुनी घेती स्कंधी. जो प्रतापे जाळी सुधी, स्मशानामधी टाकती तया. जया वंदिती भूपती, तया बांधुनिया स्वहस्ती. मृगसा फिरविती युवती, कृमीवीट भस्म अंती ज्याचे. त्या देहाचे उपलालन, कराया केले दुराचरण. असे माझे मूडपण, ज्याने क्षीण मनी नये. दयाळू परमेश्वर, तया असो नमस्कार. तेणेच हा सुविचार आजी सारभूत दिधला. तो असे स करून, तया जावे शरण. त्याचे धरावे चरण, तयाविण कोण तारी. असा विरक्त होऊन सह्याद्रीवरी येतो अर्जुन. तत्पूर्वीच भगवान बसे ध्यान निश्चळसा. शिष्याचे परीक्षार्थ गुरुला हे उचित. जेणे शिष्याचे दृढचित्त होई हित देई जे. काया वाचा मने करून सर्व भावे करी भजन. तरी देव न सोडी ध्यान, त्याचे मन ओळखी जो. उदकही न पिता खिन्न होऊनी स्तविता. वारंवार नमनही करिता, न दे श्रीदत्त आश्वासन. मग होऊनी खिन्न, राजा करी स्तवन. सगदगद होऊन दृष्टी लावून श्रीचरणी. पद जय करुणाकरा जगदुद्धारा. अजी का रुससी परमोदारा. तू माय बापा धरिता कोपा, कोण माझ्या तापा शमवी बापा. बालवाक्या परिस्तव अवधारी, वारी मम चिंता तूची भवारी. तुझ शरणागत तेची कृतार्थ, व्यर्थ की हे मत वद वेदसम्मत. जो मम भक्त मतपदी सक्त, दोषवियुक्त तो सुखी मुक्त. नाश न होई मम भक्ताचा, न करी मिथ्या हे तव वाचा. गीत जोगी. अजी सखया रुससी कारे, भववैरे श्रीहरे. तव भक्त त्वत्परायण, होऊनी म्या प्राण हे. धरियेले रे दयाब्धे निष्ठुरता बाण हे. नाराजी अजी होऊनी सोडिसी का कोण हे. सोसी बरे बोल बारे, काय चुकलो भवतरे. वाचू कसा जेवी मासा, जळ नसता तळमळे. मजविषयी कान तुझे मन, बापा कळवळे. धेनू जशी धावे वत्सा लागी, तसा कळकळे. आजी दया दुग्ध पाजी, ना तरी ते मी मरे. भोलानाथ दिगंबर, पद चाल इसतन धन. मजवरी का बरी दृष्टी नसे, जरी मी दोषी असे. माझ्या दोषा नाही गणित, अगणित भूकणसे. नाही दयाळू लोकी तुझ सम, मज सम दोषी नसे. रोगीच नसता मग कोण पुसता, असता वैद्य जसे. दयनीय नसता दयाळू वार्ता, पुसता कोण असे. गुरु माय बाप तू हरिताप, कोप तव चित्ती नसे. यद्रूपी जड जगभ्रांती, दिसे स्वप्नोपम असती. अलात चक्रसी तच्छांती, करीती यती ज्ञानबळे. जगदभ्रांती शमवून, जयाचे पदी जाऊन. भक्त होती अत्यंत लीन, पुनरावर्तन नसे त्यांचे. असे ज्याचे हे पद, जेथे निरतिशयानंद. तो तू त्र्यधीश गोविंद, अससी स्वच्छंद निश्चये. देवा मी तुझा भक्त, बद्ध झालो निश्चित. जन्म मरण भय त्रस्त, शोकमोहग्रस्त असे. दया का नये तव मना, करी प्रसन्न वदना. न सोसवे भवयातना, हे तव मना न ठावे की. आता स्मरले मज खास, प्रसूती वेदना वंधेस. न ठावी तेवी तव मनास, भवत्रास कसा कळेल. सर्वज्ञ तू नित्यमुक्त, जन्म मरण भयातीत.
शोकमोहादी वर्जित सदोदित पूर्णानंद. जेवी गर्भ श्रीमंत दुष्काळ नेणे संतत, तेवी तू शिव अनंत भववेदना नेणसी. नसो तुला भवानुभव, जे असे साक्षी वैभव, तेणे पाहे हा जीव कसा भव व्यथित हे. सूर्यनेत्रे विश्वा पाहसी, तो तू नेत्र कसे झाकिसी. अजुनी मला की नेणसी, उपेक्षिसी की दयाब्धे. वस्त्री भरले जेवी सुत, तेवी जग हे त्वदुदरात. तो तू काय माझा अंत घेसी अनंत असूनी. तू सच्चिदानंद नारायण, तुची भवभय हरण. म्या धरिले चरण शरणागत होऊनी. कोण जाणे तुझा मनोगत, ब्रह्माधिक नेणती अंत. मी पामर अत्यंत, तव हृदगत काय जाणे. आता होई प्रसन्न, करी अपराध क्षमापण. उघडोनिया नयन, प्रसाद वचन बोल बापा. विषय सुख कुत्सित, त्यासाठी संसार बिळात घुसता डसला अकस्मात. काळसर्प मूषका जेवी, भवाटवीत पडलो. तापत्रय व नव्याने पोळलो, दीन आर्त मुमूर्षू झालो. दयाघना आलो शरण तुझ, हा तुझा अवतार. दे भक्ती ज्ञान वैराग्यवर, करी मुमुक्षुचा उद्धार. हा निर्धार मच्चित्ती. भोगी संसार सुख, म्हणसी तरी हे दुःख. याहुनी वाटे बरे विख, त्याला परामुख झालो मी. स्त्री पुत्र मित्र द्रव्य, राज्य भोग मायामय. स्वरूपावरक हे हेय, उद्वेग होय स्मरताही. घेऊनी विंचवाचे प्रावरण, सर्पाचे उसे करून. खदिरांगारी शयन, सुखे करुणी निजवेल की. एखाद्यास घडेल हेही, भवसुख त्याहूनही. प्रमाद मृत्य मोही, घाली जे तापोद्वेगद. त्याहुनी बरा नरकवास, नको वार्ता त्याची आम्हास. हा निश्चय केला खास, तुझी कास धरली म्या. भवचक्राहुनी इतर, शत्रू वज्र दंडधर. भूत भौतिक हिंस्त्र, त्यापासूनी दर न वाटे. भवचक्र भंगोपाय, केवळ हे तुझे पाय. हाची मनाचा निश्चय, भयाचे भय पाय हे. करिता पायांचा आश्रय, होय आनंदाश्रू सांद्र काय. भवचक्राचा होईल लय, यापुढे श्रेय काय ते. जे नर परामुख, त्या देहे विषय सुख. ते अस्ति उन्मुख, विषय सुख भोगावया. मी सारज्ञ विरक्त, मुमुक्षु तुझा भक्त. तव पदी आसक्त, करी मुक्त मुकुंदा. नाही इहपर भोगेच्छा, कोण पाहे तया तुच्छा. पादसेवेची धरी वांछा, ती पुरवी इच्छा कल्पवृक्षा. धन्य अत्री अनुसूया, वंदू तयांचिया पाया. ज्याचा न ठाव अमनाया, आणिले तया नामरूपा. तो तू साक्षात परमेश्वर, निज भक्तांचे माहेर. मला केवी करिसी दूर, काठीने नीर दुरावे की. नमो भक्ताधिव्याधिनाशा, विश्वाध्यक्षा ऋषिकेशा. वासुदेवा परेशा, मायाधीशा तुझ नमो. ऐसी स्तुती करून मूर्छित झाला अर्जुन. पुन्हा होऊन सावधान, करी स्तवन भावार्थे. भूपाळी, उठी उठी मुनिनंदना, भक्त पातले दर्शना. त्यांची पुरवी तू कामना, पाही नयन उघडूनी. उघडूनिया करुणादृष्टी, दासाधरी आपुले पोटी. नको येऊ देऊ हिंपुटी, घाली कंठी मिठी हर्षे. हर्षे तुझे पदी रंगले, दारागारा विसरले. निज देहा न भुलले, विनटले निजभावे. निजभावे येता शरण, लपविसी का बा चरण. जेणे तरती दुष्टाचरण, मग मरण भय कैचे. नको करू निष्ठुर मन, शीघ्र देई आश्वासन. तू अससी करुणा घन, ताप शमन करी शीघ्र. उठी उठी बा सद्गुरु राया, उठी उठी करुणालया.
उठी उठी बा चिन्मया निज माया आवरी. ओवी. असे स्तवनी अर्जुन उभा राहे धरुणी मौन. तव उदया आला अरुण, अरुण दिसे प्राचीमुख. सिद्ध मुनी ऋषी देव दर्शना येती, अप्सरा गंधर्व ते वंदोनी जाती सर्व, जया गर्व न ठावा. सह्याद्रीवासी मुनी तेही जाती वंदुनी, मृत्तिका जल घेऊनी आला मुनी शांततपा. मग श्री दत्त उठून करी मृज्जल घेऊन, नैऋत्य दिशे जाऊन मलोत्सर्ग करून पातला. मृज्जल समिधा घेऊनी तव आला दुसरा मुनी. श्री दत्ते शौच करुणी दंत धावन पै केले. सरोवरी केले स्नान, केले देवर्षी पितृतर्पण. तव एक मुनी येऊन भस्म वल्कल देतसे, करुणी त्रिपुंड्र धारण. वल्कल ते पांघरून करुणी संध्यावंदन, पुन्हा ध्यान आरंभिले. राजा मणी झाला खिन्न, उभा राहे हात जोडून. मग शांततपा बोले वचन, नमन करून गुरुते. भगवन हा तुमचा दास, उभा राहे करून उपवास. याने आपुली धरली कास, यास उदास न करावा. हा करी भक्ती बरवी, याची उपेक्षा न करावी. कृपादृष्टी यावरी करावी, हा भाविक ठावा असेल. हसोनी बोले श्रीदत्त, काय इच्छिते याचे चित्त. आणि इच्छा जरी वित्त, तरी देतो सत्वर. माझ्या भक्ता काय दुर्लभ, सर्व सिद्धी केल्या सुलभ. यावरी ठेविला लोभ, अजूनी सिद्धी किती देऊ. ऐकुणी श्रीदत्त वचन, राजा झाला साश्रुलोचन. म्हणे, देवा तू प्राणजीवन, माझे मन जाणसी. पुरेपुरे परीक्षा, बरवी केली हे शिक्षा. आता करी कृपेक्षा, न करी उपेक्षा दीनाची. तृषिता द्यावे पान, क्षुधिता द्यावे अन्न. दुर्गता द्यावे धन, करावे अवन अर्थाचे. योग्या योग्य द्यावे, हे सर्वज्ञा काय सांगावे. आता म्या काय मागावे, त्वा जाणावे अंतरीचे. आता काही नाही कांक्षा, घेता आपुली दीक्षा. दैवे झाली मुमुक्षा, ज्ञानदीक्षा द्यावी आता. स्वबुद्ध्या करिता श्रम, शास्त्री झाला मला भ्रम. न कळे ज्ञाननिष्ठा क्रम, इंद्रिय ग्राम नावरे. वाङ्मन सागोचर, ब्रह्म एक परात्पर. जगमाईक क्षणभंगूर, ते खोटे म्हणे वेदांती. दुसरा म्हणे सत्य हे, म्हणून व्यवहार करी हे. मीमांसक म्हणे सुखी होते हे, कर्मयोगे निश्चय. कणाद बोले हे असद्धेतुक, सांख्य बोले जीव अनेक. योगी म्हणती योगे ये सुख, म्हणे क्षणिक शून्यवादी. कोणी म्हणती ईश्वर निमित्त, कर्म परतंत्र कोणी म्हणत. कोणी प्रधान कारण बोलत, कोणी म्हणत द्वंद्वज हे. स्वस्व पक्ष सिद्ध करती, श्रुती प्रमाण दाखविती. भ्रम पावे माझी मती, म्हणून प्रणती म्या केली. यामध्ये सत्य काय, मुमुक्षुने करावे काय. म्हणून धरिले हे पाय, मोक्षोपाय दाखवा. माझी आज्ञा त्रिभुवनी, कोणी न जाती उलंडुनी. शत्रू ठेविले भृत्य करुणी, समृद्धी सदनी अक्षय. सर्व भोग भोगिले, माझे मन कंटाळले. आता ज्ञाना वाचून भले, न मानिले काहीच म्या. बोलतो वाहुनी आन, गुरुदेव माझे आपण. दृढ धरिले हे चरण, करा उत्तीर्ण भवापासूनी. कोणत्याही युक्तीने आता, काढा मज वरता. भीतो ह्या भवगर्ता, दुसरा उद्धरता नाही मला. ब्रह्मादिकांचे गुरु आपण, या लागी वेद प्रमाण. तुम्हाहुनी दयाळू कोण, मायावरण काढिले हे. काया वाचा मने करून, तुम्हावरी निश्चय ठेवून. बैसलो धरणे घेऊन, सर्व आपण जाणतसा. देवा पूर्वी आपण सुप्रसन्न होऊन, माग म्हणता वरदान. ऐहिक धन मागितले, त्यावेळी माझे दुर्दैव. तेथे आले घेऊन धाव, तेने ऐहिक वैभव मागविले.
क्षणलव विरसचे. तुझी माया दुर्धर, कोणी लावी तिचा पार. आता करीतो नमस्कार, माझा उद्धार करावा. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्म्ये सप्तमोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.